सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड। आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्रमंडळ। प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। मने मनरानी वा घर केले काय करू से सावळे गोवित आपे आपलपत मन तेथे। बाप रखुमादेवरू सावळी प्रतिमा बाप रखुमादेवरू सावळी प्रतिमा मनी मनी क्षमा एक झाले। काय करू से सावळे गोवित आपे आपलपत मन तेथे। विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्नीत पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैदबलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका अतुलित बलधामम हेम शैलावदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानी नामग्रगण्यम सकल गुणनिधानम वानरानामधीशम रघुपती प्रिय भक्तम वातजातम नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मनरानी वा घर केले काय करू से सावळे गोवित आपे आपलपत मन तेथे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे योग्याची माऊली साधकाचे मायबाप असलेले श्रीमंत श्री ज्ञानोबाराय यांची 3 चरणाची गवळण आज काल्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेली आहे। विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देतात असा आपल्या वनगाव फाट्यावरती अर्थात गुरुरे रामहरी बाबांच्या समाधी स्थानावरती आदरणीय परमपूज्य गुरुरे रामहरी बाबा यांच्या 5व्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य दिव्य प्रमाणामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजक मंडळी गावकरी मंडळी विश्वस्त मंडळी यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। भगवान परमात्मा ज्याप्रमाणे मला 2 शब्द बोलण्याची बुद्धी देणार आहेत त्याप्रमाणे 2 शब्द आपणासमोर सांगणार आहे। बसलेल्या मंडळीला अशी विनंती की मधून मधून हाताने टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल भजन करा, म्हणजे आपला जो संकल्पित वेळ आहे त्या वेळेच्या कीर्तनरूपी सेवा गुरुरे बाबांच्या चरणी समर्पण करतो। आम्ही कीर्तनामध्ये सांगायचो पहिल्यांदा जे कीर्तनामध्ये झोपा घेतात ते काय होते आजगराच्या जन्माला जाते। थांब 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 तू गडबड करू नको। प्रमाण आहे बरं का, तिचं खोटं नाही, पण पुढेही बहुतेक करणे आहे ना। 2 तासात उरकायचंय। आजगराच्या जन्माला जातात झोपा घेतलेले, आणि बडबड कीर्तनामध्ये जे करतात ना ते कशाच्या जन्माला जातात भाऊ? बेडकाच्या जन्म। बारकाल्या पोरांनी जर बडबड केली तर बारकाल्या बेडकुळ्या आहे का नाही, आणि मोठ्यांनी जर बडबड केली तर मोठा बेडू। पण लोक ऐकत नव्हते। काय ऐकत नव्हते? लोक म्हणले महाराज म्हणतच असते तर आपण ऐकायचंच असतं। पण आता आम्ही दुसरी पद्धत शोधून काढली। जर एखाद्याने कीर्तनामध्ये हाताने टाळी जर वाजवली जर नाही आणि जर मुखाने भजन केलं नाही तर त्याला कोरोना झाल्याशिवाय राहणार नाही। मग बघा, ज्याला भजन करायचंय त्याने वाचायचं, आणि जर भजन नसलं करायचं तर मग टाळी वाजवू नका, काय नका, मग काय 10-5 लाखाकडे जावं लागतं ना आपल्याला। असं काय होणार नाही। बाबांचा दरबार आहे, जगद्गुरू तुकोबारायांचा दरबार आहे, स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे। आणि महत्त्वाची गोष्ट ती अशी आहे, बघता बघता तुम्हाला सांगतो 5 वर्ष कसे निघून गेले आपल्याला कळालं नाही। एकदा भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी आपलं
स्वरूप जर विलीन झालं तर ती माणसं पुन्हा परत येत नाहीत आणि त्या माणसाची सर जी आहे ना कुणाच्यानी भरून निघत नाही. जोग महाराज गेले गेले ती गेले. पुन्हा त्यांच्यासारखं वैराग्य त्यांच्यासारखं तुम्हाला सांगतो ते फक्त पत्र लिहित असताना म्हणायचे पंढरीचा वारकरी. जोग महाराज सुद्धा लिहित होते बरं का. आमचे आदरणीय परमपूज्य गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले आम्हाला म्हणायचे पोरं हो आपल्या नावाच्या पाठीमाग किंवा पुढं शेपट लावू नयेत बरं का. का शेपट लावायचे नाही त्याचं कारण आहे आपण हरिभक्त परायण हे सुद्धा म्हणून घेण्यासाठी लायकीचे नाही. म्हणून गुरुवर्य घुलेबांच्या मावळवीत विश्वाभासू हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना लिहित असताना एवढंच लिहिलंय विठ्ठल आसरुजी घुले आणि जोग महाराज पंढरीचे वारकरी म्हणायचे. पण त्यांच्या उणीवा भरून निघल्या नाही. स्वामी महाराज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी अवतार धारण केला अर्थात मुंगूरला आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये हरिभजने दवळले जग कविला लाग कळी काळाचा. पुन्हा स्वामी महाराजासारखी व्यक्ती झालेली नाही. मग गुरुवारी एकनाथ महाराज असतील गुरुवारी सुदाम बाबा असतील पुन्हा यांच्यासारख्या व्यक्ती झाल्या नाही. आता ऐसे कोणी होणे 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 नाही. वैराग्याचा बेटी आहे की आता. वैराग्याचा बेटी आहे की थोडं लवकर धरलं प्रमाण बरं का, कारण बाबावर यायचं तुम्हाला. गुरुवारी रामहरी बाबा गेले त्यांच्यासारखं आता कोणी होणे नाही. तेवढं शब्द बोलू दिला असतास का मग बरं झालं असतं. कारण मी सगळ्याला टाळी टाळी तिथपर्यंत आलतो बाबापर्यंत. असू द्या पण बरोबर दिले प्रमाण. आता ऐसे कोणी होणे नाही. कारण गुणवान बाबा तसेच संयमी तसेच सर्वावर सारखं प्रेम करणारे. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवृत्तेनकडेसी सानाथ. चंद्राचा जसा सगळ्याला सारखा प्रकाश असतो आणि पाऊस जसा सारखा सगळीकडे काय होतो बरसतो त्याप्रमाणे बाबांची दया जी होती ती सर्वावर सारखी होती. आणि बाबाबद्दलचं प्रेम किती होतं तुम्हाला सांगतो. योगायोगाने बाबांच्या सहवासात राहण्याचा योग आला आणि बाबाकडून सगळं काही शिकण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि तुम्हाला मला माहिती आहे सगळ्यांना की सर्व तुम्ही आम्ही बाबांच्या सहवासामध्ये राहिलो. बाबा आपल्यातून निघून गेले 5 वर्ष झाले. बाबा पुन्हा येत नाहीत आणि मी तर म्हणतो गेलेच नाहीत. का तर आशीर्वादाने ते आपल्या जवळच काय आहेत सदैव आहेत. आणि म्हणून ध्यानात ठेवायचं गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही पण त्यांच्या आठवणी मात्र आल्याशिवाय राहत नाहीत. आणि या ठिकाणी 5 वर्ष आपण अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ केला आहे. पुण्यतिथी सांगू तुम्हाला कायमस्वरूपी कीर्तन जरी आयुष्यभर केले आणि महाराष्ट्रात नामांकित कीर्तनकार जरी असले तरी पण त्यांच्या पोटी मुलं असे विचित्र जन्माला आलेले असतात. ते महाराज गेल्यानंतर त्यांचं वर्ष श्राद्ध सुद्धा ते करत नाहीत. आणि तुम्ही जर म्हणलात की कोण कोण महाराज गेले आणि त्यांच्या पोराने वर्ष श्राद्ध केलं नाही आम्हाला यादी द्या तर कीर्तन झाल्यानंतर पलीकडे खोलीत बसू आपण बरं का. ज्याला यादी पाहिजे त्यांना यादी देतो. फक्त व्हॉट्सअपवर टाकू नका एवढं ध्यानात ठेवा. कारण झाकली मूठ 1.25 लाखाची असते. का त्याचं कारण आहे त्यांच्या मुलाने जरी नाही त्यांचा कार्यक्रम केला तरी पण त्यांचं काही बिघडत नाही. पण मुलाचं कर्तव्य म्हणून तो कार्यक्रम करणं अत्यंत महत्वाची गोष्ट असते. उरे बाबांची पुण्यतिथी आपण हित करतो असं तुका मन गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडला याही भूमंडला हो तुका मन गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडला
त्याचे सोहळे देव करत असतो आणि या मृत्यू लोकामध्ये असते. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. भूमंडळामध्ये त्यांची काय असते? कीर्ती असते. आणि म्हणून वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे कीर्ती मुक्त्याचे नारायण. मग ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. बाबांचा भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी काकडा भजन, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, त्याच्यानंतर कीर्तन, संध्याकाळी संगीत भजन इत्यादी कार्यक्रम भरपूर झाले. बरं, अन्नदानाचा विचार केला तर नाश्ता सकाळी, चहा पाणी, लगेच पुन्हा जेवण. कुठे गेले खाकरीदाजी? आहे. सगळे पंक्ती वाढल्या आणि पुन्हा जेवायला बसल्यावर माझी आठवण आली. म्हणले लोंढे महाराज आम्ही जेवायला बसलो होतो, या लवकर जेवायला. मी म्हणलं आमंत्रण काय तुम्ही ताटावर बसल्यावर देत असता का काय? अगोदर म्हणायचं या लवकर, आहे का नाही? का अगोदर जीवन पुन्हा डबल जेवायला लागली होती इथं. कारण अन्नदान हे ते सगळं काय झालं, भरपूर झालेलं आहे. आणि आपल्या स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये स्वामी महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. स्वामी महाराजांच्या आरतीमध्ये सांगितलेलं आहे, अधिकवासी छत्रे नाम सत्ता केले. अधिकवासी छत्रे नाम सत्ता केले. भरपूर अन्नदान करो जना तो सेविले. भरपूर अन्नदान करो जना तो सेविले. कीर्तनाने जरी सांगणे जनास देविले. कीर्तनाने जरी सांगणे जनास देविले. अरे प्रेम भजना द्वारा भजना आदर्शित केले. प्रेम भजना द्वारा सत्ता आदर्शित केले. भरपूर अन्नदान करून एवढ्या पद्धतीने मी बोलतोय. आणि मग अन्नदान भरपूर आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आदरणीय परमपूज्य गुरुवरी सुदामबाबा म्हणायचे, लेने को हरिनाम. संत महात्म्याच्या सहवासामध्ये घ्यायचं असेल तर काय आहे? देवाचं नामस्मरण नाही. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लिंता. संत महात्म्याच्या सहवासामध्ये अन्नदान होतं. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिंता. आणि ज्याला शेंडी सकट बुडायचे का संत महात्म्याच्या सहवासात राहून, त्याच्यासाठी काय? डुबने को अभिमान. अभिमान म्हणजे आपला गायक नाही बरं का, ते म्हणतात मग अभिमान. संत महात्म्याच्या सहवासात राहून जर आपल्याला कुठलाच बदल होत नसेल आपल्या शरीरामध्ये, तर मग अहंकाराने काय? आटोनी वेटोनी बांधिला मुंडासा, फिरतसे मैसा जना माझी, फिरतसे मैसा जना माझी. आणि मग गुरुरे बाबा म्हणायचे अजून, संत संग में 3 गुण है हर कोई लागत पाव. संत संग में 3 गुण है हर कोई लागत पाव. खोशे महाराजांना आम्ही एकदा बसलेलो होतो. कुठे गेले खोशे महाराज? पाठीमागे इकडे बरं. हा असं, हा बघा मुखडा. विठ्ठल विठ्ठल. आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर दोघं शेजारीच बसतो बरोबर का खुर्चीवर. पण मी आपल्या एक जणाला बोलत होतो आणि ते मस्तपैकी खुर्चीवर बसले. लोक आले की भाऊ त्यांच्यात पाया पडायला लागले, पाया पडायला. ते मी असं करायला लागले. बराच वेळ झाल्यानंतर भाऊ सारखे ते मला ओळखणारे एक जण आले आणि ते म्हणले, दर्शन घेतलं का महाराजाचं? ते म्हणले हो. सगळे लोक म्हणले चला ना मला घ्यायचे दर्शन. तर खोशे महाराजाचं दर्शन घेत होते. मी म्हणलं हाऊस फिटू द्या म्हणले एकदा काय. आणि पुन्हा मग भाऊ सारखे जाणती माणसं आले. मग ते म्हणले हे महाराज आहेत. लोक म्हणले आमचं चुकलं म्हणले. महाराजात आणि त्यांच्यात काहीच फरक दिसत नाही म्हणले.
याला काय म्हणायचं? हर कोई लागत पाव, कुणी जरी आले तरी दर्शन घेतात. संत संग में तीन गुण है, हर कोई लागत पाव. खाने को मिष्टान्न मिले अखेर वैकुंठही जाय. वैकुंठामध्ये जायला आपल्याला काय होतं, वैकुंठामध्ये जागा मिळत असते. आणि म्हणून शेण जर पडलं तर माती घेऊन उठल्याशिवाय राहत नाही. तसं कसाही परमार्थ जरी आपण केला तरी आपल्याला मुक्त स्थिती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. पंचक्रोशीतील सर्व भावी भक्त मंडळी कार्यक्रमासाठी हजर आहेत आणि आज सांगत आहे. आणि त्याच्यासाठी ही छोटीशी 3 चरणाची गवळ निवडलेली. सावळी परब्रह्म आवडे या जीवा, मने मनरानी वा घर गेले. ज्ञानोबा राय या ठिकाणी स्त्रियांची भूमिका घेतात आणि स्त्रियाची भूमिका घेऊन आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी ज्ञानोबा राय या गवळणीमध्ये संवाद करतात. कारण गे माये माहेरी ही पद जी आहेत हे पुरुषाच्या मुखामध्ये न शोभणारी पद आहेत. गे माये माहेरी. एखाद्या मुलाला सांगितलं बाबांचा पुण्यतिथी सोहळा आहे, कीर्तनाला चल, तो म्हणतो का आताच येते ना, है का नाही? नाही नाही, आता येतो म्हणतात. इथं ज्ञानोबारांचा विचार जर केला तर ज्ञानोबारा इथं स्त्रियांची भूमिका घेतात. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, भगवान परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी ज्ञानोबारा स्त्रियांच्या भूमिकेमधून जातात. प्रत्येक ज्ञानोबारांचा अभंग आहे. रात्रीच विचार केला होता, म्हणलं जाऊ दे, आदरणीय परमपूज्य गुरुरी रामहरी बाबा एक अभंग घ्यायचे. निरखित निरखित पण मी म्हणलं मला पाठ असन पण बाकीच्यांना मग घोटाळा होईल माझा का. आणि मानणाराला पाठ असलेला अभंग थोडा घेतला म्हणजे आम्हाला थोडी विश्रांती भेटते. भगवान परमात्म्याला ज्ञानोबारायांनी पाहिलं आणि तो भगवान परमात्मा कसा दिसला त्याचं वर्णन या गवळणीमध्ये. मग ध्यानात ठेवा, प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. आमचे आदरणीय परमपूज्य गुरुदेव पांडुरंग महाराज वैद्य म्हणायचे, एकाला सर्व आवडत नाही, सर्वाला सर्व आवडत नाही, सर्वाला एक आवडत नाही. प्रत्येक आवड भिन्न आहे. आता काही जणाला मृदंग वाजवणं आवडतं, आहे का नाही? काही जणाला गायन करणं आवडतं, काही जणाला प्रवचन करणं आवडतं, काहीला कीर्तन करणं आवडतं, काहीला काकडा म्हणायला आवडतं, काहीला संगीत भजन करणं आवडतं, तर काहीला भारूड करणंच आवडतं. आणि भारुडामध्ये प्रसिद्ध झालेत बरेचसे काही. प्रत्येकाची आवड कशी भिन्न भिन्न आहे. बरं, काहीला उद्योगपती व्हायला आवडतं, मोठमोठे उद्योग करायचे, काहीला कलेक्टर इंजिनियर SP होण्यासाठी आवडतं, काहीला पुढारी होणं आवडतं आणि काहीला शेतकरी होणं आवडतं. बरं का, प्रत्येकाची आवड कशी आहे भिन्न भिन्न. बरं, काहीच्या जीवनामध्ये खाद्यपदार्थ खात असताना आपले पदार्थामध्ये सुद्धा प्रत्येकाची आवड कशी आहे भिन्न भिन्न आहे. पटकन सांगायचं, आता 2 शब्दात विचारलं ना मी, कोशे महाराज तुम्हाला खायला काय आवडतं बरं, पटकन सांगायचं. गुरुजी तुम्ही
हा फळ 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 केळी आवडते त्यांना. मग आता उद्यापासून काय करा, महिनाभर त्यांना उपवास ठेवा धरा आणि आपल्या भागातले ज्यांच्याकडे जी फळं असतील आणून त्यांच्याकडून ढिगारा टाका. फळ आवडतात. सतीश महाराज तुम्हाला काय आवडतं? गुलाबजाम. गुलाबजाम. आबा महाराज तुम्हाला? काय नाही आवडत मला. त्याला वाटतं आपण जर म्हणलो काय म्हणजे काय आवड जर सांगितली तर बायको घरी गेल्यानंतर म्हणेन लय तोंड उचलून बोलत होता टोळ टोळ हे आवडत. फिरून फिरून काय झालंय गुरुवारी बाबा म्हणायचे काय जीभ सोकलेली म्हणायचे खायला. घरी गेलं की खाण्याची आवड भिन्न भिन्न आहे. कुणाला गुलाबजामुन आवडतात, कुणाला काय आवडतं बुंदी आवडते, कुणाला श्रीखंड आवडेल, कुणाला सुधारस आवडेल. खाण्याच्या आपल्या आवडी भिन्न भिन्न आहेत. बरं खेळाचा विचार जर केला तर प्रत्येकाची आवड खेळाची भिन्न भिन्न आहे. कुणाला कुस्त्या करणं आवडेल, कुणाला क्रिकेट खेळणं आवडेल, कुणाला कबड्डी खेळणं आवडेल, कुणाला मलखंब खेळणं आवडेल. मनुष्य म्हणल्यानंतर त्याच्या आवडी मात्र काय आहेत, भिन्न भिन्न आहेत. बरं पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या आवडी कशा आहेत, वेगवेगळ्या आवडी आहेत. काही जणाला भगवान कृष्ण परमात्मा आवडतात, काहींच्या जीवनामध्ये भगवान रामचंद्र प्रभू आवडतात, काहींच्या जीवनामध्ये बालाजी आवडतात बरं का, काहीला देवी आवडेल. म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा आवडी भिन्न आहेत. आणि भक्ताच्या जीवनामध्ये सुद्धा भक्ताला सुद्धा परमात्मा हा वेगवेगळा आवडलेला आहे. जनाबाईला विचारा, जनाबाई म्हणतात धरिला पंढरीचा चूर गळा बांधून या दूर हृदयी बंदीखाना केला विठ्ठल कोंडीला. जनाबाईचा तो देव आहे. कबीर महाराजाचा देव कोणता आहे? ज्याला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. 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 निराकार निर्गुण तोच रघुराया. निराकार निर्गुण तोच कबीर महाराज हे निर्गुण परमात्म्याला म्हणत होते. म्हणून रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तू चिरगुराया. ज्याला आकार नाही काय नाही निराकार तो भगवान परमात्मा, ज्याला रंग नाही असा तो भगवान परमात्मा माझ्या जीवनामध्ये मला आवडतो असं कबीर महाराज म्हणतात. तुकाराम महाराजाला विचारा, तुकाराम महाराजाला विचारलं तुम्हाला देव तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि पाहीन श्रीमुख आवडीने. विटेवरचा भगवान परमात्मा जो आहे त्याला मी पाहिल्यानंतर मला तोच भगवान परमात्मा आवडतोय. मीराबाईला विचारा, मीराबाईने सांगितलं मीरा के प्रभू गिरधर नागर, ज्यांनी गोवर्धन पर्वत करंगळीवरती धारण केलेला आहे असा तो भगवान परमात्मा, तो माझ्या जीवनामध्ये मला आवडतोय. तुलसीदासजीला विचारलं तुमच्या जीवनामध्ये कोण आवडतं? तुलसीदासजीने सांगितलं माझ्या जीवनामध्ये मला भगवान राम प्रभू आवडतात. म्हणले का? ज्याच्या हातामध्ये धनुष्यबाण नाही आणि जो असं मागं पुढं पाय ठेवून उभा राहिलेला नाही, असं आपलं मागं पुढं ठाण असलेला जो भगवान परमात्मा आहे, माहेश्वरी ठाण, माहेश्वरी हा माहेश्वरी स्थान असलेलं, आणि त्याच्यामध्ये जर भगवान परमात्मा दिसले नाही तर मी दर्शन घेणार नाही. कृष्ण अवतारामध्ये एकदा काय झालं, तुलसीदासजीला भगवान परमात्मा भेटले. कृष्ण परमात्मा सगळे लोक पाया पडायला लागले, तुलसीदासजी पाया पडत नाहीत. त्यावेळेला देवाला त्यांनी सांगितलं देवा या रूपामध्ये मी तुझं दर्शन घेणार का? कहू छबी हासकी भले बनेवो नाथ
तुलसी मस्तक तब नमे धनुष्यबाण लिहात. जोपर्यंत धनुष्यबाण हातामध्ये घेणार नाही तोपर्यंत या तुलसीदासाचं मस्तक तुझ्या पायावर टेकणार नाही. नाविलाज झाला. मग रामचंद्र प्रभूने काय केलं? बाबा आपलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मुरली मुकुट तुराय के भले बनिवो नाथ. मुरली मुकुट सगळं बाजूला ठेवून दिलं. मुरली मुकुट डुराय के भले बनिवो नाथ. तुलसीदास के कारण ब्रजनाथ बहे रघुनाथ. ब्रजनाथ म्हणजे तो कृष्ण परमात्मा रघुनाथ झालेला आहे. आणि ज्यावेळेला रघुनाथ या स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याने दर्शन दिलं त्यावेळेला तुलसीदासजीने काय केलं? वंदन केलेलं आहे. म्हणजे एकनिष्ठ आहे. नामदेव महाराज ज्ञानोबारांच्या बरोबर ज्यावेळेला तीर्थयात्रेला गेले त्यावेळेला देवाने आपलं नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा कटेवरी कट नाही ज्या देवाचे नेघिमी तयाचे दर्शन. कमरेवर हात ज्या देवाचे नाहीत त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. सगळीकडे फिरले पण नामदेव महाराज दर्शनाला येण्याच्या अगोदर प्रत्येक ठिकाणच्या भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवला. त्याच वेळेला नामदेव महाराजांनी दर्शन घेतले. तीर्थावळी अभंग बघून घ्या सगळे. मग एक निष्ठता आहे. सगळ्याला सगळं आवडत नाही, सगळ्याला एक आवडत नाही आणि एकाला सर्व आवडत नाही. ज्ञानोबाराय बी काही सामान्य नव्हते. ज्ञानोबारायांचा विचार जर केला तर ज्ञानोबारायांची समाधी म्हणजे कशी आहे? आदरणीय परमपूज्य गुरुवर्य रामहरी बाबा प्रमाण म्हणायचे, निवृत्ती सखा माझा दीन दयाळू शिवगुरु अलंकापुरी स्थापिले दितला विठ्ठल विच्या उच्चारू. समाधी जीवन माझे वरी अजान वक्ष तरू. जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घट स्थिरू. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत काय आहे? ज्ञानोबारायांची कीर्ती आहे. आमचे गुरुले विठ्ठल महाराज घुले आम्हाला या प्रमाणाचा अर्थ सांगत असताना पाठात असा सांगायचे, निवृत्ती सखा माझा. निवृत्ती सखा आहे, भाऊ आहे. दीन दयाळू श्री गुरु आणि पुन्हा दयाळू श्री गुरु आहेत. अलंकापुरी स्थापिले. माझी स्थापना अलंकापूर नगरीमध्ये केले आणि मला मंत्रोच्चार दिला विठ्ठल उच्चारू. समाधी हेच माझं जीवन आहे. समाधी जीवन माझे आणि माझ्या डोक्यावरती अजान वृक्षाचं झाड आहे. समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू. आणि जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घट स्थिरू. इथं मात्र गुलेबा बदलायचे प्रमाण. ते म्हणायचे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारायांची कीर्ती पुरी करकरीत आहे असं न म्हणता जोपर्यंत ज्ञानोबाराय आहेत तोपर्यंत चंद्र सूर्याची कोरी करकरीत कीर्ती म्हणायची बरं का. तोपर्यंत कधी ज्ञानोबारायांची कीर्ती आहे तोपर्यंत किंवा त्यांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत. मग असे श्रेष्ठ ज्ञानोबाराय. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर ज्ञानोबारांना खूप आनंद झाला आणि खूप आनंद झाल्यानंतर तो आनंद सांगावा वाटतो बरं का. सांगावा वाटतो. कीर्तन बसवलं तर ते लोकांना सांगण्यात आनंद आहे आणि नाही जर बसवलं तर टाळण्यात आनंद आहे. दोन्ही गोष्टी. ज्ञानोबारांना दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि असं आहे माणसाच्या जीवनामध्ये दुःख झालं किंवा आनंद जर झाला तर तो आपण होऊन बाहेर पडले. धरिताही परियावरे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी अवरीना. अंतःकरणामध्ये दुःख झालं तर ते दुःखही बाहेर पडतं आणि आनंद झाला तर तो आनंदही बाहेर पडला जातो. परवाच आपले उदंड वडगावचे उत्रेश्वर महाराजांना अटॅकचा झटका आला. उत्रेश्वर महाराज गेले. सकाळीच आप्पांनी मला फोन केला. झोपीतच होतो मी. तेवढ्याला खंबीर आहेत मात्र फोन करायला बरं का. चांगलं केलं फोन केला ते बरं का. आणि पुन्हा त्र्यंबक नानाचा फोन झाला. नाना तुम्ही कुठे? ते म्हणले त्यांचा मुलगा तिकडून येणार आहे म्हणले मुंबईहून. म्हणलं किती वाजता हजर हो? त्यांनी सांगितलं. म्हणजे सगळी मंडळी गेली आणि त्यांच्या पुढे भजन केलं आणि भजन केल्यानंतर
मी ज्या वेळेला अंत्यविधीला त्या ठिकाणी हजर झालो त्यावेळेला लहाने मामांनी मला सांगितलं, म्हणले महाराज त्रिंबक नाना भजन करीत होते, सगळी भजनी मंडळ भजन करत होतं आणि रडत रडतच ते भजन करत होते बरं का. का तर जीवाचा जीवलग सखा जर गेला तर डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. भजन करीत होते पण रडत रडत भजन करत होते. का अंतःकरणामध्ये दुःख जर झालं तर ते दुःख लपवण्याचा प्रयत्न केला तरी लपत नाही, ते काय होतं बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. किंवा सुख जर झालं तर सुख सुद्धा काय होत नाही, अंतःकरणात लपत नाही. परंपरेने दृष्टांत चालत आलेला आहे. एकाला 3 मुली होत्या, एक बुबडी, गँग आणि तुतरी अशा 3 होत्या आणि त्यांची लग्न जमत नव्हते बरं का खुशी महाराज. काय केलं मुलीचे म्हणले मी, त्यांचं नाही म्हणलं बरं का. आणि मी मुद्दाम त्यांचं नाव घेतलं कारण इथल्या एकाला तरी त्यांची दया यावं म्हणून बरं का. मोरे साहेब बघा ना तुमचं तर हातखंडा असो त्याच्यात जमाजुमी. उद्यापासून त्यांनी तुमच्या मागच राहू नये म्हणजे पुरीची लग्न जमत नव्हती. त्याचं कारण असं होतं की बुबडी पोरगी कुणी करीन का बायको, तोतरी करीन का, गेंगानी करीन का, नाही. बारक्या मला सांगतो पुढं बसला का नाही, बुबडी बायको करशील का तू, नाही म्हणते. नाही बरं तोतरी नाही नाही करणार. आणि पोरगी जर कलेक्टर असेल ती जर बुबडी असेल तर करतील का नाही, करीन म्हणते. पोरायला बी कळतं आता. काही केल्यानं लग्न जमत नव्हतं. बोललं की लग्न फीस काटायचे, पोरं यायचे, बघायचे, सुंदर मुली दिसायच्या आणि पाहिल्याबरोबर पसंत करायच्या टायमाला थोडं बोललं की काय व्हायचं, घोटाळा व्हायचा. मालकाने आपलं वडिलांनी सांगून ठेवलं आता मी कंटाळलेलोय. तिघीला एकदा बाबांच्या पुण्यतिथी झाल्यानंतर संध्याकाळी 3 पाहुणे येणार आहेत म्हणजे बरं का बघायला मुलं. आणि लगेच काय अजिबात बोलायचं नाही, गुपचूप सगळी कामं करायचे. गुपचूप कामं करायचे म्हणल्याबरोबर सगळ्यांनी ठरवलं काहीच बोलायचं नाही. पाहुणे आली, मुली पाहिल्या, पसंतही मुली झाल्या. त्याच्याबरोबर एक म्हातारा माणूस असतो आणि पोरांनी एक म्हातारा माणूस न्यावा का तर अनुभवाचे त्याच्याकडे काय असतात, पुरावे असतात. मोठा अनुभव असतो त्यांच्याकडे. जेवायला बसली आणि जेवायला बसल्याबरोबर परंपरेने सांगत आलेली महाराज मंडळी त्याच्यामध्ये कडी केलेली होती. अशी कडी अशी सुंदर केलेली होती तुम्हाला सांगतो. पुरी आल्याबरोबर अशा लगेच काय चालल्या, हवं का, देऊ का, वाढू का, टाकू का, काहीच नाही. आली की चालली पुढं, आली की चालली पुढं. म्हातारा हुशार होतं. म्हातारा म्हणलं ह्या पुरी बोबड्या किंवा मुक्यात नसतील, घ्यायचं का, देऊ का, ठेवू का, काहीच म्हणत नाही. म्हाताऱ्याने असा जोरात फुरका मारला तुम्हाला सांगतो कडीचा. म्हाताऱ्याने म्हणलं वा 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 काय कडी केली म्हणली. कुठले आचार्य होते कोणास ठाऊक म्हणले. कुणी कडी केली, कुणी कडी केली. आता जिने कडी केली होती तिला दम निघला का हो. ती म्हणली बाबा मिकी, म्हणली मिकी मिकी. दुसरी म्हणली आका भुई, आका भुई, आका भुई. तिसरी म्हणली कुणी बोय ना तर ना बोय, आपण नाही बोय नाही. सगळं मुसळ केरात गेलं ना, काय बघायला लागले माझ्याकडे. पोरांनी जागेवरच हात धुतला की निघून आले. म्हणले आम्हाला नाहीत पसंत बरं का. आनंद जर झाला तर तो बाहेर पडला जातो. साधी कडी कुणी केली एवढं विचारलं सांगून सुद्धा त्यांच्या मनात राहिलं नाही, बाहेर पडलं. इथं तर ज्ञानोबारायसारख्या ज्ञानी संताला, योगी संताला, ज्ञानाचा राजा असलेल्या संताला विश्वव्यापक भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. तो देव त्यांनी पाहिलेला आहे, तो देव त्यांना आवडतोय. मग असा जो भगवान परमात्मा आहे तो प्राप्त झाल्यानंतर त्यांना सांगावं वाटणार नाही, सांगावं वाटणार आहे. साजनीने ज्ञानोबारांना प्रश्न विचारला, माऊली तुम्ही देवाला पाहिलं असं म्हणतात. हो म्हणले. मग देवाला पाहिलं ही गोष्ट खरी आहे. 33 कोटी देव आहेत. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते, आपल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. मग याच्यापैकी 33 कोटी देवापैकी कोणता देव परब्रह्म
आवड सांगितली. देवाचं दर्शन झालं आणि ज्ञानोबराय सांगायला लागले, सावळी परब्रह्म आवडी या जीवा. माझ्या जीवाला जर काय असं आवडत असेल तर ते सावळं परब्रह्म आवडत आहे. सावळं. एक उदाहरण सांगतो मी बरं का. आम्ही जालन्याला गेलो होतो. भाऊ बरोबर आहे का? हसायला लागले भाऊ. त्यांना वाटलं आला आपल्यावरच आता. जालन्यावर गेलो का त्या ठिकाणच्या एका काय म्हणतो आपण त्याला, साध्वीची दीक्षा होती. आपले डॉक्टर खिवसरा साहेब होते ना, खिवसरा साहेबांनी आम्हाला तिकडे नेलेलं होतं जालन्याला. आणि एवढी कठीण दीक्षा असते त्यांची, जैनांची. डोक्याला केस वगैरे काही ठेवत नाहीत, काही नाही. आणि शेवटी थोडी शेंडी राहिलेली असती, ती सुद्धा शेंडी काय करायची, उपटून काढायची. एक केस जर उपटला आपल्याला काय होतो, त्रास होतो. आणि इथं तर सगळी शेंडीचे केस धरून उपटायचे आणि कुठलाच विषय ठेवायचा नाही. दीक्षा. बरं, एकदा स्नान केल्यानंतर पुन्हा जैन समाजामध्ये पुन्हा आयुष्यात कधी स्नान करायचं नाही. दीक्षा घेतल्यानंतर पुन्हा स्नान नाही. स्नानेन शुद्धी नतुचंदनेन. स्नानाने शुद्धी असते, चंदनाने नाही. पण यांनी दीक्षा घेतल्यानंतर यांना पुन्हा काय करायची आवश्यकता नाही, स्नान करण्याची आवश्यकता नाही. का? त्याचं कारण आहे, ओला कपडा करायचा आणि सगळं आपलं अंग पुसून घ्यायचं. त्यांच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, ते सांगायची नाही का. मला महत्वाची गोष्ट सांगतो. विलासभाऊ होते तिथं. विलासभाऊ, कल्याण आबा, आम्ही डॉक्टर साहेबांनी आम्हाला नेलं. आणि नाना बरं का, विलासभाऊला आणि कल्याण आबाला बघितलं की ते लोक आपलं सामान दाबून ठेवायला लागले बरं का, इकडे तिकडे. आणि त्यांच्या समोर मी सांगतो, त्याच्यामुळे खोटं काहीच नाही. लोक म्हणायला लागले, असं का करायला लागलात? आता भाऊला तसं बोलायची सवय. भाऊनी विनोदाने म्हणले, अहो का असं करायला लागलात? अहो आम्ही बी कोण आहेत म्हणले? मारवाडीच आहेत म्हणले, जैनच आहेत आम्ही बी. फक्त आम्ही कर्नाटकी मारवाडी आहो म्हणले बरं का. कारण ते लोक घ्यायला लागले त्यांना. मग आता सावळं बघितल्यानंतर जर लोक भेटतात तर ज्ञानोबराय सावळं परब्रह्मच आम्हाला आवडतं असं का म्हणतात? बरं, कुणालाही जर विचारलं की सावळं कुणाला नकोय, गोरं असलं पाहिजे असं म्हणतात ना. फुलासारखी छान गोरी गोरी पान आणि दादा मला एक वहिनी आण, असे लहान लहान मुलं म्हणतात ना, मुली म्हणतात. मग सगळ्याला जर गोरेपणाची आवड आहे तर या ठिकाणी ज्ञानोबराय सावळं परब्रह्म का म्हणतात? तर त्याचं उत्तर असं आहे, सावळं म्हणजे काय, काळं म्हणजे काय, तर अतिशुद्ध. अतिशुद्ध असलेला तो भगवान परमात्मा माझ्या जीवनामध्ये मला आवडतोय. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य रामहरी बाबा उदाहरण सांगायचे. दुपारची वेळ आहे, ऊन लागलेलं आहे, मुलाला आंघोळीला जायचंय. एका मुलाने सांगितलं, म्हणले जा पाणी बघून या. विहिरीत पाणी पाहिलं आणि पाणी पाहिल्याबरोबर त्या पोराला विचारलं, का रे बाबा पाणी कसं आहे? गुरुरे बाबा म्हणायचे. तो मुलगा उत्तर देत असतो, काळं काळं घोर पाणी. म्हणजे काळ आहे. काळ म्हणजे काय, डांबर आहे का होते, आंघोळ्या टाक उड्या टाक. काळा या शब्दाचा अर्थ कसा आहे? शुद्ध आहे. शुद्धतेचं प्रतीक म्हणजे काळं किंवा सावळं आहे. आणि म्हणून शुद्ध तो भगवान परमात्मा असलेला तो माझ्या जीवनामध्ये मला आवडतो. आणि म्हणून वर्णन केलेलं आहे, सावळी परब्रह्म आवडी या जीवा. बरं, परब्रह्म या शब्दाने व्यापकता दाखवलेली आहे. कारण भगवान परमात्मा जर नसतं म्हटलं तर संकोचित येतो. पण परब्रह्म या शब्दामध्ये काय आहे? व्यापकता सांगितलेली आहे. व्यापक असलेला तो भगवान परमात्मा माझ्या जीवनामध्ये मला आवडतोय. सावळी परब्रह्म आवडी या जीवा. आणि त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाने माझ्या स्वरूपाशी काय केलेले? घर केलेले. सावळी परब्रह्म आवडी या जीवा मनी मन राणीवा घर केले. राणीवा म्हणजे त्या राजाने भगवान परमात्म्याचे माझ्या मनामध्ये काय केलेले? घर केलेले. मनी मन राणीवा घर केले. आणि मग असं त्या भगवान परमात्म्याने घर केलेलं असल्यामुळे सये तुला मी काय सांगू. काय करू
चाल म्हणले बरं का. काय करू सये सावळे गोवित. ज्ञानोबा राय म्हणतात तो भगवान परमात्मा मला आवडतोय आणि सये म्हणजे सखे तुला काय सांगू. काय करू सये सावळे गोवित. ते स्वरूप जे आहे ना सावळं मला काय करते त्यांच्या स्वरूपामध्ये गोवून घेते. आता गोवणं म्हणजे काय करणं आपल्याला माहिती आहे. एखाद्याचा गुन्हा नसताना सुद्धा उगाच एखाद्याने नाव एखाद्याचं घेणं म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना काय करणं गोवणं. तर ते गोवणं वेगळं आणि हे पारमार्थिक गोवणं म्हणजे भगवान परमात्मा त्याच्या स्वरूपात काय होतंय तर तो परमात्मा मला गोवून घेतोय. काय करू से सावळे गोवित. त्याला बघितलं की माझं मन त्याच्यावर स्थिर होतंय म्हणजे गोवणं म्हणतात त्याला. आणि आपे आप लपत मन तेथे माझं मन आपोआप भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होतंय. ध्यानात ठेवा. आपे आप लपत मन तिथे. दारू पिणारा जर असला ना एखादा तर बरोबर त्याचं मन काय होतं दारूचं दुकान आलं की त्याच्यापाशी गोवलं जात. मटका खेळणारा जर असला मटक्यावाल्याचं काय होतं लगेच मन गोवलं जातं. मला आकाने एक काम सांगितलं होतं बरं का. त्यांचे मेवणे होते सावंत साहेब. आका मला म्हणल्या की यांना काय कर तिकडं ह्याच्या गेला घेऊन जा. कुठं दारू सोडित नव्हते का तिकडं नीलकंठेश्वरावर तिकडं. मी इथून त्यांना घेऊन गेलो पण ते उतरले कुठं जामखेडलाच उतरले. 10 मिनिटं गाडी थांबून म्हणले की उतरले आणि उतरल्याबरोबर भाऊ पिऊन आले म्हण गाडीत. आणि मला म्हणले आता मी तिथपर्यंत येईन म्हणून काही सांगता येत नाही. मी म्हणलं आकाने मला काम सांगितले मला तुम्हाला तिकडे घेऊन जायचंय आणि इथं जरी असले तरी मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटायची गरज नाही. गेलो होतो आम्ही पुन्हा आळंदीला. PMT मध्ये मी बसलो त्यांना म्हणलं लवकर बसा आपल्याला सिंहगड रोडने जायचंय त्या ह्याला कुठं स्वारगेटला. गाडी भरली मी गाडीत बसलो आणि ते खालीच राहिले. म्हणले मी दुसऱ्या गाडीने येतो तुम्ही जा पुढं. मी म्हणलं पुढं जाऊन काय बोंबा मारू का मी तिथं म्हणलं. आता ते म्हणले काय करावं लोक चढूच देणार गाडीत. म्हणले मला पुन्हा खाली उतरलो आणि पुन्हा काय झालं गाडी घेतलं आणि गेलो. ते दोरा बिरा घातला त्यांनी पण पुन्हा इथं आल्यानंतर सोडली नाही बरं का. पण काही दिवसांनी सोडली हे चांगलं झालं एवढं मला सांगायचंय. आपे आप लपत मन तेथे आपोआप मन तिथं लपलं जातं आणि आपलं व्यसन जे आहे ते आपल्याला त्यामध्ये गोवतं. तसं ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा हेच व्यसन होतं त्याच्यामुळे त्यांचं मन त्याच्यामध्ये गोवित होतं. काय करू से सावळे गोवित आपे आप लपत मन तिथे माझं मन तिथं लपलं जातंय. साधनेने विचारलं बरं त्या ठिकाणी मन तुमचं गोवण्यामध्ये लपवण्यामध्ये फायदा तरी काय तर ज्ञानोबर आहे त्याचा फायदा अभंगाच्या बापर कुमा देवरो सावली
बापर महादेव सावळी प्रतिमा मने मनी क्षमा एक झाले. काला त्यालाच म्हणायचं. आता सुधाकर महाराज आलेत म्हणून सांगायला काय हरकत नाही. तुम्ही म्हणताना आम्हाला कळत नाही का काय? तुम्हाला कोण कळतं? मनी मने, मन आणि मनी वेगळं बरं का. माणसाचं मन वेगळं आणि मनी वेगळा. मनी म्हणजे तो भगवान परमात्मा आणि प्रतिमा म्हणजे काय? भगवान परमात्म्यापासून वेगळं असलेलं कुणी, तिला काय म्हटलेले? प्रतिमा. आपण आहोत, पण आपला फोटो काढल्यानंतर कुणालाही जर दाखवलं तर लोक काय म्हणतात? हा अमक्या अमक्याचा फोटो आहे. पाहिल्यानंतर तिला प्रतिमा म्हणायचं आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती जर भेटली तर मग काय आहे? मन येतो. भगवान परमात्मा म्हणायचं किंवा ती व्यक्ती म्हणायचं. इथं ज्ञानोबा म्हणतात बापरकमादेवरू सावळी प्रतिमा. सावळी प्रतिमा अर्थात विटेवरचा भगवान पांडुरंग परमात्मा. बापरकमादेवरू सावळी प्रतिमा. ती सावळी प्रतिमा माझं मन आणि तो मनी भगवान परमात्मा सगळे आम्ही काय झालोत? एकरूप झालोत. आणि एकरूप होणं म्हणजेच खऱ्या अर्थानं काला आहे. बापरकमादेवरू सावळी प्रतिमा मने मनी क्षमा एक झाले. काय करू से सावळे गोवित आपे आपण पोत मन तेथे विठोबा. अभंग आता थोडक्यात भावार्थ झालाय. आजचं काल्याचं कीर्तन आहे. आजच्या दिवशी दंड कसा आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केले त्याचा आजच्या दिवशी उच्चार करावा लागत असतो. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतार धारण करतात. लहानाचे मोठे व्हायला लागलेले भगवान परमात्मा रांगायला लागलेले आणि रांगताना त्यांनी काय केले? चोऱ्या करायला सुरुवात केली. रांगत रंगनी चोरित रांगत रंगनी चोरित रांगत रंगनी चोरित रांगत रंगनी चोरित आगावनी धरित गौरवनी आगावनी धरित गौरवनी आबागती चरणी देवी गरानी बांधती चरणी देवी गरानी आये सोडे सागर आये सोडे सागर भगवान परमात्मा रांगायला लागले आणि रांगत असताना चोऱ्या करायला. रांगत रंगणी चोरीत लोणी लोणी आणि गवळणी धावून जायच्या भगवान परमात्म्याला धरण्यासाठी. धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजणी. यशोदेकडे गाराणी घेऊन जायची. यशोदा अशी होती. यशोदा कधीच म्हणली नाही की माझ्या पोरानं खोडी केली म्हणून. इथं एवढ्या आया जमलेलेत ना. आता जर आमच्या सारख्यानी जर घरानं सांगितलं मावशी तुमच्या पोराने खोडी केली हो असं जर म्हणलं तर ते म्हणते पुढं बघून कीर्तन करा. माझ्या नावसा सायसाने एकुलते पोरग झालं मला त्याला नावं ठेवायला लागला. पाटील आप्पा इथं आलेले तर भारत बाप्पा आलेले. आपल्या मठामध्ये सप्ताह होता आणि पोलीस लोक तिथं होते कार्यक्रमात. दुपारची वेळ होती. जेवण करून झोपले. एका पोराने काहीच नाही केलं. साहेब झोपलेले होते न साहेबाच्या नाकातच काडी घातली. मी जरा बाहेरून आलो होतो. साहेबाने असं धरलं असं ठोकलं बरं का. आणि ठोकल्याबरोबर मी विचारलं हो साहेब कशाला मार देणार? अहो म्हणले काय? मी म्हणलं लहान लेकरू जाऊ द्या. अहो लेकरू कशाचं म्हणले? मी झोपलो माझ्यासारख्याच्या नाकात काडी घालावं यांनी. राग आला म्हणून ठोकलं. अहो त्याचे आईबाप दोघं बी आले भांडायला लागले. त्या साहेबाला भांडायला लागल्याबरोबर विचारलं का असं? त्यांनी साहेबांनी सांगितलं पण ते कुणालाच पटाना लवकर. त्याच्या आईला सांगितलं म्हणले याने नाकात काडी घातली होती म्हणून मी याला मारलं. ती म्हणली माझं पोरग असं करू शकत नाही. आता तिथं आई देवाची आई ती मान्य करीन नाही नाही. गवळणी गाराने घेऊन यशोदेकडे जायच्या. यशोदा म्हणत होती की माझं पोरग खोड्या करणार
बाळ सगुण गुणाचे तारे रे, बाळ सगुण गुणाचे तारे, बाळ सगुण गुणाचे तारे, बाळ सगुण गुणाचे गेल्याबरोबर यशोदा म्हणायला लागली, माझं सगुण गुणाचं तान आहे बाळ, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते उजिरवाने. आणि तुम्ही घराने सांगतात काय सांगता घराने गे गोकुळच्या नाने. माझं पोरग लाडकं आहे, लाडका का तुझा काना तुला जगोडवा, का तुझा काना तुला जगोडवा, लाडका तुझा काना तुला जगोडवा, लाडका तुझा काना तुला जगोडवा, 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 तुला जगोडवा. लाडका आहे ना तुझी तुला गोड म्हणली बरं का. यशोदा म्हणती कसं बोलतोय, तुरु तुरु चलतोय, मटा मटा खातय, लाडका. पण लाडका जर असेल तर तुझी तुलाच गोड आहे विठ्ठला. या ठिकाणी रमेश भाऊ पोकळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सगळ्याच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. लाडकाय म्हणले तुझी तुला गोड आहे. यशोदा मान्य करत नाही. यशोदा काय म्हणायला लागली, माझं पोडग खोड्या करतं हे कशावरून. ते म्हणले एवढं नासधूस केलंय आमचं दही दूध तूप लोणी तरी तुझ्या ध्यानात येत नाही का. एका गवळणीने यशोदेची बाजू घेतली आणि या जगामध्ये कोण कुणाची बाजू कधी घेणे सांगता येणार नाही. कारण यशोदेला वाटलं, आपल्या त्या गवळणीला वाटलं जर यशोदेची बाजू घेतली तर आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. खोट्याच्या बाजूने जर राहिलो तर शाबासकीची थाप मिळत नसती, उलट अपमान होत असतो. कारण भारताचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते, सत्याचा विजय होत असतो. आणि म्हणून परिस्थिती जशी आहे तसं न वागता तुम्हाला सांगतो सत्याच्या बाजूने चालणं गरजेचं आहे. ती गवळणी यशोदेच्या बाजूने गेली आणि बाकीच्या गवळणीला म्हणायला लागली, अगं तो पोरगा कशाला दह्यादुधाची चोरी करील. त्यांच्या घरी का दह्यादुधाला कमी आहे का. कारण त्या गोकुळातल्या पदव्या आहेत नंद उपनंद वृषभानु वृषभानुर आणि नंदराज. 9 लाख गाय ज्याच्याकडे त्याला नंद म्हणायचं, 5 लाख गाय ज्याच्याकडे त्याला उपनंद म्हणायचं, 10 लाख गाय ज्याच्याकडे त्याला वृषभानु म्हणायचं, 25 लाख गाय ज्याच्याकडे त्याला वृषभानुवर म्हणायचं आणि 1 कोटी गाय ज्यांच्या घरी त्याला नंदराज असं म्हटलेले. गवाम कोटी ग्रह यस्य यस्य ग्रहे गवाम कोटी तस्य नंदराज येव, त्यालाच नंदराज असं म्हटलेलं आहे. आणि मग असा जो नंदराज आहे 1 कोटी गाईचं दही दूध काय अर्धा कप किंवा 2 कप निघेल. नाही नाही, तुला जेवढं दही दूध न्यायचं या यशोदेकडून तेवढं घेऊन जा. एक जरा ज्ञानी गवळण होती, तिने सांगितलं का ग तुला कुणी मध्ये तोंड घालायचं सांगितलं. हा मी यशोदेला भांडायला लागलेले. यशोदा म्हणते तुम्ही भांडू नका, शांत राहा. माझं पोरग खोड्या करीत नाही, जर करत असेल तर मी त्याला काय करते सांगते, पण मला पुरावा आणा. कारण तुम्ही काय करा त्याला धरून आणा. गुरुरे सुदाम बाबा म्हणायचे, धरला तर चोर नाही तर बादशहाहून थोर. बादशहापेक्षा तो मोठा असतो, धरला तर चोर. प्रभावती नावाच्या गवळींनी सांगितलं कुणाच्या घरी जर आला तर धरायचा आणि बरोबर चौकात आणायचा. आणि चौकात आणल्याबरोबर बाई धरला कानाचे,
गवळणी म्हणायला लागली धरलाय चला. गोंधळ चालू केला त्यांनी सगळं. पण हिच्या हातातला तिला दिसना, तिच्या हातातला हिला दिसना. प्रभावती नावाची गवळण ज्ञानी होती, तिने सांगितलं कुणाच्या का हातात आहे ना, चला यशोदेकडे घेऊन जाऊ. यशोदेकडे घेऊन गेल्या. पाहतात तर यशोदेच्या मांडीवर एक कृष्ण होता. बरं आपल्या हातातला खरा का तो मांडीवरचा खरा? गुरुजी बाबा म्हणायचे, सुदाम बाबा म्हणायचे यशोदेच्या हातातला बी खरा, आपलं तुमच्या हातातला बी खरा, यशोदेच्या मांडीवरचा बी खरा, आणि तुझं डोंबलं बी खरं म्हणायचे बरं का. अगं तुला काय नाही इतकं तो साधारण आहे का? योगियाची ध्यानी ध्याताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे. योग्याने किती तपश्चर्या करी तरी त्याला हुलकावून देणार तो भगवान परमात्मा. पण गवळणीच्या जवळ होता का? नारद भक्ती सूत्रामध्ये सूत्र आलेले, यथाव्रज गोपिका, जगाच्या बाजारामध्ये गोपिका एवढी भक्ती जगात कुणाचीच नव्हती. पण तो भगवान परमात्मा जरी ढकलला बाजूला तरी काय होत होता? जवळ जात येत होता. आता गवळणी आल्या, पाहिलं तर जरा यशोदेच्या मांडीवर कृष्णने जर सांगितलं तुझं पोरग धरून आणलंय तर ती ढलपिनीच मारीन यशोद आहे का नाही. खाली माना घातल्या, निघून गेल्या. वेगवेगळ्या खोड्या भगवान परमात्मा करतोय. गवळणी त्रस्त झालेल्या आहेत, करावं तरी काय असा प्रश्न निर्माण झाला. मग गवळणींनी विचार केला की आता मोर्चा काढू म्हणले आपण. लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी काय करावं लागतं? मोर्चे करले पाहिजेत, आंदोलन केले पाहिजे, धरणं धरलं पाहिजे, अजून काय हा उपोषण केलं पाहिजे. म्हणून मग सगळ्या गवळणी काय झाल्या, एकत्रित विचार करायला लागलेल्या आहेत. करायचं काय. मग वेगवेगळ्या गवळणीचा वेगवेगळा सल्ला यायला लागला समोर. एक गवळण मला आठवायला लागली, तक्रार केलेली होती त्या गवळणीने. आपल्या सर्वांच्या परिचय असलेले आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण चकोर गुरुजी काटेगावकर गुरुजी, माहितीत ना तुम्हाला चकोर गुरुजी? चकोर गुरुजीची एक भजनामधली गवळण असायची, आणि ती गवळण अशी असायची, बोबडी गवळण आहे ती. हा आहे का? म्हणा बोबडी गवळण. माझं मला काय होईल, सहकार्य होईल जरा. काय केलो ग बाई कोणाला थांबू, काय केलो ग बाई कोणाला थांबू, नंदाचा काना दोईची घागला फुतली फुतली नंदाचा काना
त्यांनी मला पोताशी धरिले, त्यांनी मला पोताशी धरिले, माझे सुख समाधान केले, निवृत्तीचे कृपे करुणी सुख हे ज्ञान देवा लादले लादले नंदाचा का कारण एकाच फॅक्टरीतला माल असल्यामुळे काही अडचण नाही. आणि बऱ्याच जणांची ध्यानात नव्हती गवळण, पण काय झालं 2-3 वेळेपासून उजाळा झाला आणि त्या निमित्ताने चकुरगुजीचं नाव निघायला लागलं बरं का. कारण चांगदेव महाराज पुन्हा त्रिंबक नाना आम्ही सगळेच वडगावला भजनात एकत्रित असायचो होता. आता त्यांचा आवाज चांगला आहे, गवळणीचा भाव असा आहे, ती बुबडी गवळण तक्रार करायला लागली. त्यांनी बोलून दाखवलं, काय कलू ग बाई कोणाला सांग, पलता पलता बाटली पडली बरं का. आता उभं राईट जमलं बरं का. कारण ते महाराज स्वतः तसे उडी मारायचे बरं का. पलता पलता पलले द्वैची घागल फुटली, डोक्यावरची घागर फुटली आणि मी पडल्यामुळं झालं काय, माझे गुलगे फुटले, गुडगे माझे फुटून गेले ना, माझे गुलगे फुटले. मग मी त्यांनी बी सांगितलं ऊ ऊ ललत बसले. मुळमुळ रडायला लागली ना, ती गुडगे फुटले, रडायला लागली. ती कलोनी आले तालंग पाणी, मला पोतासी धलिले धलिले नंदाचा काना. आता भगवान परमात्म्याने त्या गवळीला जर पोटाशी असं जर धरलं तर त्याच्यासारखं सुख जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही. आणि विशेष म्हणजे ही ज्ञानोबारांनी लिहिलेली गवळण आहे, ज्ञानोबारांची बुबडी गवळण आहे. मला पोताशी धरले, भगवान परमात्म्याने काय केलं, मला पोटाशी धरलेलं, मला पोताशी धरले, माझे समाधान झाले, निवृत्ती प्रसादे सुख हे ज्ञानदेवा. आणि हे सुख ज्ञानोबराय म्हणतात, माझ्यामुळं मला देवाचं सुख मिळालं नाही, तर हे सुख जे आहे ते निवृत्तीरायाच्या कृपेने ज्ञानदेवाला त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं सुख काय झालं, प्राप्त झालं. आणि माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार झालेला आहे. तक्रारी गवळणी करतात, अशा अवस्थेमध्ये यशोदा मान्य करत नाही. मोर्चा काढला आणि मोर्चा यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे नागावे, गोकुळी राहावे नागावे, गोकुळी राहावे नागावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे नागावे, सांग म्हणले. यशोदे मोर्चा काढला, सांगितलं गोकुळात राहावं जावं. यशोदेने तो मोर्चा पाहिला, प्रचंड मोर्चा आलेला पाहिल्याबरोबर त्याच्यात विश्वास गवळणी यशोदेच्या होत्या. यशोदा म्हणती, ज्या आरती माझ्या विश्वास गवळणी या मोर्चात त्या आरती पूर्व खोड्या करत असलं पाहिजे. भगवान परमात्म्याला तोंडावून हात फिरवला आणि सांगितलं, कृष्णा तुला मी ताकीद करते रे, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या
माझे बाबा बाबा गोड नको करू माझे बाबा गोड नको करू माझे बाबा गोड नको करू माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा एका चढी एक गायक वादक असल्यामुळं कीर्तन लांबण्याची शक्यता आहे म्हणून मी लवकर उरकतो घेतो बरं का वेळेमध्ये. तर खोड्या करू नको, बाहेर जाऊ नको, देवानी मान्य केलं. देव म्हणला घरात खोड्या करायची काय अडचण आहे. घरात खोड्या करायला सुरुवात केली. यशोदा त्रस्त झाली आणि यशोदेने आपल्या मालकाला सांगितलं, हे पोरग गावात ठेवायच्या लायकीचं राहिलेलं नाही, हे खोड्या करते, त्रास देत आहे. भगवान परमात्म्याला नंदराजेने सांगितले, सर्वांना तुम्हाला गाया घेऊन शेतामध्ये जायचंय. अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे तुम्ही गाया घेऊन सारे ब्रेक लावावा लागला. नाही ते तुमच्या नाही ध्यानात आलं, माझ्या ध्यानात आलं. तिकडून आबा काय म्हणला, हा म्हणलं की त्याने उचललं. कारण त्यांचं ठरलेलं असतं कीर्तनात कुणी कोणतं प्रमाण म्हणायचं, ते काय कोड दिलेलं असतं त्यांनी. एकदा काय झालं माहितीये का, कुठं आबा कीर्तन करीत टाकळीला, आणि ह्या दोघांचं ठरलं प्रमाण कोणतं कुणी म्हणायचं, आणि तिसऱ्यानेच एक जणांनी ऐकलं यांचं बरं का, आणि आबा नुसतं हो म्हणला की तिसऱ्याने तिसरंच प्रमाण होते. मी म्हणलं असं का केलं, ते म्हणले दोघं म्हणले होते की हो म्हणलं की म्हणायचं. मग मी म्हणले हा पण कोणतं म्हणायचं, काय करायचं. शेवटी शेतामध्ये गाया घेऊन आले. गाया चरल्या, रवंत करायला लागले, पाणी पिलेले, झाडाखाली उभा राहिलेले. वेळ जात नाही म्हणून खेळ खेळायचं ठरलेलं आहे. आता गड्याची वाटप झाली आणि गड्याची वाटप झाल्याबरोबर खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे. खेळ मांडीला वळवंटी गाई, क्रोधाभिमान केला पावटणी, एक एकाला अगतील पाहिले. आबा एक दोन खेळ म्हणतील आणि सतीश महाराज एखादा खेळ म्हणेल आणि आपलं कीर्तन रूपी सेवा पुन्हा समाप्त करायची. म्हणा खेळू लागला सुरकवडी माझी गोंगडी हलवली, 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 माझी गोंगडी हलवली, माझी गोंगडी हलवली, माझी गोंगडी हलवली, खेळू लागला सुरकवडी माझी गोंगडी हलवली.
काय खेळले नाही बरं का. जरूरला मी काल्याचं कीर्तन भीमशिम बाबांनी करायला लावलं मला आणि बसल्या बसल्याच प्रमाण म्हणले ते बरं का. खेळू लागला सुरकवडी माझी गंगडी म्हणलं बाबा सुरकवडी कशी खेळावं लागते. बाबा स्वतः उठले आणि तर माईक उभं राहिले त्यांनी सांगितलं खेळू लागला सुरकवडी माझी गंगडी पोराला नाही सांगितलं कशी बी नाचायला लागली बरं का. पोरं ते डीजे वरच सारखंच नाचावं वाटतं. माग पुढं पाय घ्यायचा म्हणले आणि पुन्हा म्हणले दुसरा कोणता खेळ सांगितलेला आहे. आबक दुबक त्यांनी सांगितलं. आबक दुबक तिबक पोरा तिबून खेळ मांडू नाचलं पाहिजे पोराने. आणि हमामा म्हणल्यानंतर हमामा पोरा हमामा ते म्हणले तालात आलं पाहिजे. ते बी वेगवेगळे खेळ खेळले आणि खेळल्यानंतर शेवटचा खेळ तुम्हाला सांगतो. गोपाळ म्हणले देवा सध्या क्रिकेटला डिमांड आहे म्हणली. जरा विटीदांडूचा खेळ झाला सगळे झाले आता आपण चेंडू फळीचा खेळ खेळू. गड्याची वाटप झालेली आहे. पेंद्याकडे बॉलिंग आलेली आहे. पेंद्या अत्यंत जीवलग मित्र भगवान परमात्म्याचा आणि ती फटाफूट झालेली होती. तो तिकडे बॉलर म्हणून गेला आणि हे इकडे बॅट्समन आहेत. भगवान परमात्मा आहेत. तिकडून पेंद्याने तुम्हाला सांगतो असा बॉल टाकला आणि बॉल टाकल्याबरोबर भगवान परमात्म्याने असा सिक्स लावला लगेच बाउंड्री लाईनच्या बाहेर कळंबाच्या झाडावर जाऊन बसला. ती बॉल पेंद्या भांडायला लागला माझा बॉल आणून दिल्याशिवाय जमणार नाही. अरे मी तुझा मित्र आहे ना. मित्र असला तर पुन्हा पण अगोदर बॉल आणून दे म्हणले. नाविलाजाने भगवान परमात्म्याला लीला करायची होती. भगवान परमात्मा कळंबाच्या झाडावरती चढले आणि बॉल हाताला येत होता तरी पण फांदी हलवली आणि यमुनेच्या डोहामध्ये तो चेंडू पाडला. भगवान परमात्म्याने त्या चेंडू बरोबर यमुनेच्या डोहामध्ये उडी घेतली. कालियाचा डोह होता तो सर्प राहत होता तिथं आणि त्याला मार द्यायचा होता आणि तिथून हाकलून लावायचा होता. जलशुद्धीकरण करण्याचं काम पहिल्यांदा जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे भगवान विष्णू परमात्म्याने कृष्ण परमात्म्याने केलेलं आहे. कालियाच्या त्या विषाने प्रदूषण झालेलं होतं. त्याला मार दिला आणि बाजूला हाकलून लावला. ध्यानात ठेवा पाण्यामध्ये ज्यावेळेला भगवान परमात्म्याने उडी टाकली त्यावेळेला सगळ्या गोपाळाच्या तोंडचं पाणी पळालं आणि लगेच सर्व गोपाळ जे आहेत ते यशोदेकडे गेले. यशोदे तुझा काना यमुना सोई गुणारा. यशोदे तुझा काना यमुना सोई गुणारा. सतीश महाराज बापू बघायला लागलेत बरं का. त्यांना काय बघितलं तू काय काय झालं काय दिसतं. मग चेंडू काढला कालियाला मार दिला. कालिया निघून गेला. यशोदामाई आल्या आणि पाहतात रक्तरंजित झालेलं पाणी पाहिलं. ती म्हणती माझं पोरगं काय झालेलं आता मेलं काय की म्हणली बरं का. आता जगाला मारणारा हा काळ आहे. सगळ्या काळाचा काळ तो काय मरणार आहे का. शेवटी वेगवेगळ्या लीला केल्या आणि गोपाळ खेळ खेळले. भुका लागल्या. देवाकडे तक्रार केली. कांदीभार पोटी भूक काय खेळायचे सुख झाली आता वेळ म्हणते आनासी गोया.
अनाशितो नाम सारोनी देतो शिदोरे आणल्या देवानी तक्रार केली, माझी आहे तैसे पायी नाही तरी घरा जाई. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे म्हणले आमचं घरी कुणी नाही, तुझं स्वरूपी आमचं घर आहे. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, काला तयार केला. दही लाई याला काला म्हणायचं, भाजी भाकरीला काला, दही भाताला काला म्हणायचं. तसं जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य म्हणजे काला आहे. यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान परमात्म्याने गोपाळाबरोबर काला केला. भगवान पांडुरंग परमात्म्याने भक्ताबरोबर पंढरीच्या वाळवंटामध्ये काला केला. आणि आज सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये गुरुदेव बाबांच्या समाधी स्थानावरती काय आहे? काला आहे. सर्व गोपाळ काला खाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पेंद्याजवळ काला वाट्या दिला, 33 कोटी विमानं घेऊन आले, त्यांना काला मिळू द्यायचा नाही म्हणून पेंद्याजवळचा काला भगवान परमात्म्याने आपल्या हातामध्ये घेतल्या. तळ हातावर काल्याचा गोळा ठेवलेला आहे. बोटाच्या सांध्यामध्ये कोशिंबिरी चटणी लोणचं असं ठेवलेले जणू. आणि भगवान परमात्मा काला वाटायला लागलेला आहे. पण त्याने काला कसा वाटला त्याचं वर्णन शुकाचार्य भागवतात करतात. त्याच्या अगोदर आदरणीय परमपूज्य गुरुवर्य राम हरिबाबांचं पुण्यस्मरण आहे. बाबांचा जन्म वानगाव या ठिकाणी झाला. परमार्थिक त्यांचा घराणा. आणि लहानपणीच तुम्हाला सांगतो त्यांच्या आईवडिलांनी स्वामीच्या समाधीवरती नेलं बाबांना, तर दर्शन घेतलं आणि गुरुवर्य सुदाम बाबांच्या स्वाधीन करून टाकलं त्यांनी. म्हणले बाबा हे मूल तुमच्याजवळ राहू द्या. आणि बाबांनी किती आतोनात त्यांचा सांभाळ केला. आपल्या या परिसरातल्या लोकांना नाही, जिल्ह्यातल्या नाही, महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की गुरुवर्य सुदाम बाबांनी गुरुवर्य रामहरी बाबांचा किती सांभाळ केला. बाबा जास्त जेवतच नसत, अर्धी भाकरी खायची. पण ती अर्धी भाकरी खात असताना सुद्धा बरोबर शेंगा लागायच्या, ठेसा लागायचा, त्याच्यानंतर पापडी असायची, भाजी असायची आणि थोडंच जेवायचं. बऱ्याच जणांनी बाबाला सांगितलं, गुरु रामहरी बाबांनी एकदा मला सांगितलं होतं की सुदाम बाबाकडे आल्यानंतर मला संस्थेचे गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजचे गुरुबंधू लक्ष्मण महाराज इगतपुरीकर चांगला आवाज बाबाचा ऐकून त्यांनी सांगितलं तुम्ही संस्थेमध्ये बसा. बसा असा शब्द वापरल्याबरोबर सुदाम बाबांनी सांगितलं, महाराज अहो म्हणले आम्ही अडाणी आहेत, पकवाज लावायचं ज्ञान रामहरी बाबाला म्हणण्याचं अंग आहे. आणि त्यांना जर आमच्या जवळून तुम्ही जर तिकडं नेलं तर मी एकटाच आहे, मला कोण आहे म्हणले. मग लक्ष्मण महाराज इगतपुरीकरांनी गुरुरे बाबाला सांगितलं रामहरी बाबांना, म्हणले तुम्ही इथंच राहा आणि सुदाम बाबाची आणि स्वामी महाराजाची काया वाच्या मनाने एकनिष्ठेने सेवा करा. त्यांच्या शब्दावर गुरुरे बाबांनी पूर्ण आयुष्य तुम्हाला सांगतो मठामध्ये काढलं. आणि बाबा लहान असल्यामुळं बाबांच्या आईसाहेब मठात राहायच्या. मला गुरुवर्य दिगंबर बाबांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणले बाबांच्या आई मठामध्ये असायच्या, बाबा आणि ते दोघंही राहायचे. एक वेळेला म्हणले मला दूध प्यायचं होतं. कोण? दिगंबर बाबा म्हणले. मग म्हणले मी आयडिया केली. म्हणले काय आयडिया केली? दूध तापलेलं होतं, मला दूध आणि दुधावरची साई प्यायची होती, म्हणले खायची होती. शेजारी बाबा एका घरी बसलेले होते. दिगंबर बाबा गेले आणि बाबाच्या आईला म्हणले रामहरी बाबाच्या, मावशी तुम्हाला बाबांनी तिकडे बोलवलंय म्हणले बरं का. तिकडे बोलवलंय म्हणल्यानंतर मग बाबा ज्या घरी बसलेले होते तिथं गेले ते. आणि तिथं गेल्याबरोबर बाबाच्या आईने विचारलं, म्हणले दिगंबरांनी सांगितले म्हणले की इकडं बाबांनी बोलवलंय, मला तुम्ही बोलवलंय का? ते म्हणले नाही. तिथंच गुरुवर्य बाबाच्या आईसाहेबांनी कपाळाला हात लावला आणि त्या म्हणल्या डिग्या दूध पेला म्हणले. आता माझ्या मुखातून माझा अधिकार बी नाही बरं तसं म्हणायचं, पण त्यांनी जे सांगितलंय तसंच मी तुम्हाला सांगितलेलं. आणि आल्याबरोबर झालं काय, ताटलीमध्ये साई बी काढून घेतली, दूध बी घेतलं आणि मंदिराच्या बाजूला जाऊन बसले. प्यायचं दूध पण ते तापलेलं जास्त होतं आणि पोळायला लागलं होतं. प्यायच्या वेळेला बाबाच्या आई आल्या तिथं. इकडं तिकडं बघितलं. मी म्हणलं मग दूध कमी झालेलं त्यांना दिसलं नाही का? ते म्हणले तेवढंच लिटरभर पाणी ओतून ठेवलं त्याच्यात. लिटरभर पाणी ओतलं आणि मग तोंडाला लावल्याबरोबर बाबाच्या आई आल्या आणि बाबाच्या आईने सांगितलं,
काय दिगंबर? ते म्हणले काय नाही मावशी, आता काय म्हणू नका म्हणले, आता एवढं दूध पिऊ द्या, पुन्हा आयुष्यात कधी मागणार नाही. मग ते म्हणले तसं नाही, मग मला जर मागितलं असतं तर मी दिलं नसतं का म्हणले. माझा रामहरी आणि तुम्ही मला दोघंही कसे आहेत, सारखे आहेत. मग सगळ्यावर सारखं प्रेम केलं. बाबा लहानाचे मोठे होत गेले. वारकरी संप्रदायातली जेवढे अंग असतात, म्हणणं, गायन, वादन, सगळे अंग अगदी चौकोनी चिरा म्हणजे गुरुरे बाबा. कारण महंत गुरुरे भीमसिंग बाबा जसे चौकोनी चिरे, त्याचप्रमाणे गुरुरे रामहरी बाबा. आणि मग पंढरपूरला आम्ही बघितलं गुरुरे एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचं कीर्तन असल्याबरोबर रामकृष्ण काळे गुरुजी पकवाज वाजवायला असायचे. आणि मग महाराजांनी बी असं नाचू नाचू कीर्तन करायचं. मग बाबा म्हणायचे, काल त्यांचं कीर्तन झालं, आज मला कीर्तन करायचंय आणि तशाच चाली म्हणलं पाहिजे. मग बाबाला म्हणायचे. मग बाबाने काय म्हणायचं, मी नाही म्हणणार. मग बाबाने त्यांना, मोठे बाबांनी म्हणायचं, नाही नाही म्हणणार आहेत म्हणले, कारण माझं पोरगं कसं आहे, लाडकं आहे आणि त्यांना पाहिजे ते मी देणार आहे. मग ते म्हणले मला मग एक ड्रेस द्या म्हणले. लहानपणीचं काय असतं. मग बाबांनी जायचं, त्यांना ड्रेस वगैरे घ्यायचा आणि कीर्तनात उभं करायचं. बाबा खुश व्हायचे. आणि मग गुरुवारी रामहरी बाबांनी चाल म्हणल्यानंतर बाबांनी, सुदाम बाबांनी असं थै 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 नाचायचं. आणि मग गुरुवारी दिगंबर महाराजाला म्हणायचं, आता कसं वाटतंय, बरं आहे का? म्हणजे दोन्ही शिष्य एका सडी एक गुणवान आणि विद्वान होते. बाबांचे बरेचसे अभंग असे होते, ते अभंग कुणाला सुद्धा म्हणता येत नव्हते. त्याच्यातला एक अभंग म्हणून दाखवला मी. निरकित निरकित गेली किंवा ऋणुजुनु ऋणुजरे ब्रह्मरा सांडी तू आव गुणुरे ब्रह्मरा किंवा एसाते आलिया उळगा शारून धरू नाहीतरी संसारून जाईल या कोणाचे गणगोत कोणाचे मायबा मृग जळवत जायला. वेगवेगळे असे अभंग आहेत. आणि योगायोगाने मी पंढरपूरला गेलो. पंढरपूरला भीमसिंग आपलं भिवा महाराज त्यांनी मला थोडा चिमटा घेतला. आणि कार्तिकी वारीला आमच्या सफीपूरच्या नानी आल्या आणि नानीने मला आंघोळ घालीत असताना पाहिलं की इथं चिमटा घेतल्यासारखं. काय झालं म्हणल्या. मी म्हणलं भिवाबाने मला चिमटा घेतलेला आहे. अंडरपॅन्ट होती आणि तशाच अंडरपॅन्टीवर सीतानाने मला कुठं नेले, एकनाथ महाराजाकडे. आणि एकनाथ महाराजाला खात्रीने त्यांनी सांगितलं का हो म्हणले, पोरं इथं ठेवायचे का नाही आम्ही. अहो म्हणले हे भिवाबाने बघा म्हणले याला चिमटा घेतलेला आहे. एकनाथ महाराजांनी सांगितलं, नानी अगं मी काय पाठीराखण करणारा मनुष्य काय. मग गुरुरे बाबा आणि नानी आणि भारत बाप्पाची आजी होत्या, काळीन मामी म्हणून, काळे मामी एकत्रित बसल्या. आणि ह्या दोघीच अशा होत्या, काळे मामी आणि सीतानानी. गुरुरे एकनाथ महाराजांना सुद्धा तोंडावर बोलायच्या त्या दोघी. आणि गुरुरे सुदाम बाबाला सुद्धा काय करायच्या, तोंडावर बोलायच्या. मग गुरुरे बाबांनी सांगितलं, रामहरी बाबांनी म्हणले हिथं पोरगं ठेवण्यापेक्षा काय करू आपण, आळंदीला नेऊ. कार्तिकी वारीला माझ्या हातात झेंडा दिला. आम्ही आळंदीला गेलो 1985ला. 85 साली आपले दासो अण्णा चोपदार ते आणि आम्ही पहिली वारी बरोबरच केली दोघांनी. मग तिथे गेल्यानंतर मला बाबा म्हणले आता तू संस्थेत बस. मग 9वीची परीक्षा झाली होती, मराठी व्याकरणाचा पेपर. तिथं महादेव महाराज आहीर होते, सुधाकर महाराजाला माहिती आहे. महादेव महाराज आहीर 15 दिवस वारी झाल्यानंतर पाठ चालायचा, कशाचा, व्याकरणाचा. आणि लगेच परीक्षा, लगेच पोरायला काय व्हायचं, परीक्षेत पास झाल्यानंतर संस्थेत घ्यायचे. ते महादेव महाराज आहीर त्यांच्याकडे आम्ही शिकायला गेलो. तर ते म्हणले माझी खोली बांधायला काढली म्हणले, आणि तुम्ही त्या नदीतली वाळू आणून जर मला देत असताल का म्हणले आता खोली बांधायला, तरच तुम्हाला काय करतो म्हणले व्याकरण शिकवितो. मग आम्ही 2-4 जणांनी दुपारच्या वेळात काय करायचं, डोक्यावरती वाळू व्हायची आणि त्यांना ती खोली बांधायला वाळू आणून दिली. आम्हाला त्यांनी मग शिकवलं. योगायोगाने परीक्षात पास झालो, संस्थेत राहण्याचा योग आला. मग बाबालाही खूप मोठा आनंद वाटायचा. बाबा बी पुन्हा 8-8 दिवस आळंदीला राहायला लागले. आणि मग संस्थेचा अमृत महोत्सव होता. संस्था स्थापन झालेली 75 वर्ष झाली होते. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरदरावजी पवार साहेब होते. मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज चौधरी मोठे बुवा यांनी सांगितलं, म्हणले तुझ्यावर जबाबदारी. एकनाथ महाराजाला, गुरुजी सुदाम बाबाला, रामहरी महाराजाला या 2-4 जणांना संस्थेत घेऊन ये.
सुधाकर महाराजही त्यावेळेला बरोबर होते. आणि मग संस्था आणि व्यंकटस्वामी संस्थान असा दुरावा निर्माण झालेला जो होता तो अमृत महोत्सवाच्या माध्यमातून एकत्रित त्या ठिकाणी सगळे आले आणि संस्था पाहिल्याबरोबर सगळेजण डोळ्यात पाणी आणायला लागले. मोठा कार्यक्रम झाला. गुरुरे बाबांना सांगितलं होतं, म्हणले तुम्ही एक जोग महाराजच्या सप्ताहात सेवा करा. मग बाबांनी सांगितलं मी काय करणार नाही म्हणले, पण तो कीर्तन कर म्हणले, त्या ठिकाणी मी ऐकायला येईल. मग घाटावर एक कीर्तन मी केलं. गुरुरे बाबा माझ्याबरोबर आले आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांच्या जीवनातून आम्हाला प्राप्त झालं. आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची दिशा आणि दीक्षा देण्याचं काम गुरुरे रामहरी बाबांनी केलं. ज्याप्रमाणे गंगेचा उगम हा हिमालयातून होतो, फेडीत पापताप पुकरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आपलं कार्य करत करत गंगा ती काय करत असते, वाहत वाहत परोपकार करत स्वार्थ साधत असते. स्वार्थ म्हणजे समुद्राला जाऊन मिळणं हा गंगेचा स्वार्थ आहे. त्या पद्धतीने जीवनाला आलेल्या मनुष्याचा स्वार्थ जर काय असेल, भगवान परमात्म्याशी एकरूप होणं हा जीवाचा स्वार्थ आहे. आणि परार्थ जर काय असेल तर आज्ञानही लावावे सन्मार्गाशी हा काय आहे, परार्थ आहे. वारकरी संप्रदायाचं फार मोठं कार्य बाबांनी उभं केलं. आणि उभं केल्यानंतर या ठिकाणी सुंदर तुकोबारायांचं मंदिर सर्वांच्या सहकार्याने बांधलं. मंदिर बांधल्यानंतर भव्य दिव्य प्रमाणामध्ये सप्ताहाचं आयोजन केलं. विजेचा सप्ताह त्यांनी आयोजित केला. त्याच्यानंतर या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. लोंढे गुरुजीच्या माध्यमातून या ठिकाणी शेकडो विद्यार्थी तयार व्हायला लागलेले आहेत. स्त्रिया पुरुष आबालवृद्ध सर्वांना हे भक्ती क्षेत्र या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आणि बाबांनी सगळं काम व्यवस्थित करत करत पुन्हा या ठिकाणी जायभाई भाऊ आहेत, कारण आपले रसाळ भाऊसुद्धा आहेत, पण निनगुरला मंदिर बांधकाम काढलं. आणि मंदिर सभामंडप बांधकाम करत असताना त्या ठिकाणचं एक कार्यकारिणी निर्माण केली. त्याच्यामध्ये त्या कमिटीचा अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण रसाळ भाऊ यांना त्या कमिटीचा अध्यक्ष बनवलं. आणि सचिव म्हणून घोडके साहेबाला बनवलं. कोषाध्यक्ष म्हणून बाबा राहिले. आणि सदस्य म्हणून जायबा मुकदम साहेब, त्याच्यानंतर जगन्नाथ मामा मोठे. आणि आपल्या भागातली जेवढी काही मंडळी आहेत ना मोठमोठी, सगळ्याची मी नावं काय घेतली आता, त्यांनी सगळ्यांनी मिळून, मोठे मामाला मुलगा नव्हता, सगळ्यांनी विनंती केली. बाबाला म्हणले यांना मुलगा नाही. आणि योगायोगाने बाबाने नारळ दिला, त्यांना मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर बारशाचा कार्यक्रम, त्या बारशाच्या कार्यक्रमामध्येच ठरलं की वडगाव गावकरी मंडळी मठाची एक भिंत बांधून देतील म्हणले. मग गोडके साहेबांनी सांगितलं एक भिंत बांधून देण्यापेक्षा एका गावाने परिसरातल्या सगळ्याच लोकांना आपण जाऊ भेटू आणि सुंदर असा मठ तयार करू. मग या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय झालेली, मठाची निर्मिती झालेली. आणि तन मन धनाने या परिसरातल्या लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. याचा धरीन अभिमान आणि करीन आपुले जतन, या पद्धतीने व्यंकटस्वामी महाराजांची परिसरातल्या सगळ्या लोकांनी सेवा केली. आणि भविष्य काळातही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारचं तिथंही काम झालेलं आहे, इथंही काम झालेलं आहे. आणि आपल्याला पंढरपूरचंही काम करायचं आहे आणि आळंदीचंही काम हाती घेतलेलं आहे. रात्रीच जोगदंड भाऊनी सांगितलं, या ठिकाणी गावचे सरपंच जे आहेत त्यांनी 51,000 रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे पंढरपूरला आम्हाला एक खोली बांधायची म्हणून. आणि गावकरी मंडळीने पैसे जमा करून त्या खोलीची व्यवस्था लवकरात लवकर करावी अशी गावकरी मंडळीला विनंती करतो. आणि ज्यांना परिसरातल्याला खोल्याची आवश्यकता आहे त्यांनी इथं पंढरपूर मठाचे सचिव विलासभाऊ जोगदंड साहेब या ठिकाणी हजर आहेत, त्यांच्याकडे नाव नोंदणी करावी. पण आमचं अगोदर ठरलं, परवाची मिटिंग झाली पंढरपूरला, परवाच्या मिटिंगमध्ये असं ठरलं लोकांकडं आपण मागायला जाण्याच्या अगोदर आपलं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून परवाच्या कार्तिकीच्या मिटिंगमध्ये असं ठरलं की मी म्हणलं मी 1 लाख रुपये पंढरपूरच्या मठाच्या जे काही काम आहे रंगरंगोटी वगैरे याच्यासाठी 1 लाख रुपये मी देतो. आडसकर साहेबांनी सांगितलं मी 1 लाख रुपये देतो. त्याच्यानंतर भाऊ म्हणले मी 25,000 देतो. विलास महाराज म्हणले मी 25,000 रुपये देतो. पुन्हा बिवा महाराज म्हणले मी 1 लाख रुपये देतो. असे सगळ्याचे काहीतरी 5-7 लाख रुपये जमलेले आहेत. कळमचे माजी नगराध्यक्ष यांनी सांगितलं ऐन वेळेला तुमचं जसं काही जमन त्या पद्धतीने मला सांगा, मी सगळं काही सहकार्य करतो. आणि जेवढे काही विश्वस्त मंडळी आहेत त्या ठिकाणचे त्यांनी सगळ्यांनी हातभार लावायचं ठरवलेलं आहे. ही गोष्ट पंढरपूरची झाली. आणि आळंदीची परवा तुम्हाला सांगतो, आळंदीच्या बी बांधकामाचा शुभारंभ
वारकरी संप्रदायाचे थोर आदिवर्य असलेले वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य संदीपान महाराज त्या कार्यक्रमाला हजर होते. वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव चंदिले नाना हे सुद्धा त्या ठिकाणी हजर होते. आणि स्वामी महाराजांचं कार्य आणि बाबाचं कार्य सगळ्यांना आपल्याला पुढं न्यायचं आहे. आणि निश्चितच तुम्हाला सांगतो, हा गोवर्धन जो आहे ना, गोवर्धन उचलण्याची एकट्याची ताकद नसती. स्वतः भगवान परमात्म्यांनी जरी उचलला असता एकट्याने गोवर्धन, तर एकट्याला गोवर्धन उचलणं जमत नसतं, पण गोपाळाची मदत घेतली. तसं हा गोवर्धन आहे, स्वामी महाराजांचं संस्थान, बाबाचं संस्थान हे गोवर्धन आहे. आणि याला उचलण्यासाठी प्रत्येकाच्या काठीची म्हणा, त्याच्यानंतर करंगडीची म्हणा गरज आहे. तर तुम्ही सर्वजण मिळून तो कार्यक्रम सर्वच यशस्वी पार पाडताल आणि सगळेजण मिळून आपण पाडू अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि बाबांच्या जीवनामध्ये पुन्हा वृद्धापकाळ आलं आणि वृद्धापकाळाच्या नंतर बाबा तुम्हाला अशक्तपणा जाणवला. आणि आपल्या भाऊच्या मंडळीचं काय होतं, वर्षश्राद्ध होतं. आणि बाबा मला घेऊन आले आळंदीहून, म्हणले चल जायबा मुकदम आहेत ना आपले, त्यांच्या मंडळीचं वर्षश्राद्ध आहे. दिंडीतून आम्ही दोघं आलोत आणि त्या ठिकाणी बसून कीर्तन केलं, कीर्तन वगैरे ऐकलं. आणि पुन्हा बाबा काय झाले, दवाखान्यामध्ये गेले. 2 दिवस मी या ठिकाणी थांबलो. पुन्हा डॉक्टर राऊत साहेबाचा फोन आला, म्हणले महाराज बाबांची तब्येत जास्त काही सिरियस आहे. आणि त्यावेळेला आमचे रणजित महाराज, गुड्डू महाराज, त्याच्यानंतर सर्वच मठातली महाराज मंडळी जी होती बरोबर होती. आणि मग सकाळी काय झालं, मी गेलो दीप हॉस्पिटलमध्ये. राऊत साहेबांनी सांगितलं आपल्याला बाबांना औरंगाबादला घेऊन जावं लागणार आहे. मग औरंगाबादला घेऊन गेलो. आणि घेऊन गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर बाबांनी पाणी वगैरे घेतलं होतं आणि सांगितलं होतं डाळ आणा, डाळीचं पाणी आणा म्हणले. थोडं डॉक्टरने सांगितलं, डाळीचं पाणी दिलं. मग इथली जी मंडळी आहेत ना, आपले जोगदंड भाऊ, त्याच्यानंतर त्यांचं सर्व बाकीची औरंगाबादची जी कंपनी आहे ती सगळीची सगळी त्या ठिकाणी होती. मग संध्याकाळ झाली, आम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत जागलोत. मग मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं, राऊत साहेबांनी, महाराज तुमची बी तब्येत बरी नसती, तुम्ही काय करा, आराम करा. मी आराम केला आणि बरोबर पहाटे 3 वाजता उठवलं. आणि उठवल्यानंतर म्हणले आपल्याला सगळी व्यवस्था करावं लागणार आहे. मग अगोदर लांबच्या लोकांना काय केल्या, हे फोन केले. आणि मग बाबांना त्या ठिकाणाहून घेतलं. या ठिकाणी निनगुरला गावकरी मंडळी निनगुरकरांची इच्छा, तिथं गेलो. रात्रभर भजन वगैरे झालं. आणि सकाळी मोठी भव्य दिव्य प्रमाणामध्ये मिरवणूक काढून या ठिकाणी बाबांची समाधी दिलेली आहे. महाराष्ट्र उलटल्यासारखं या ठिकाणी झालं होतं. महाराष्ट्रातील नामांकित महाराज मंडळी आणि बाबांचे सर्व अनुयायी स्वामी महाराजांची भक्त मंडळी या ठिकाणी आली, बाबांना समाधी दिली. आणि ज्याप्रमाणे ज्ञानोबा समाधीस्थ झाले त्याप्रमाणे सर्वांची अवस्था झाली. आणि जड अंतकरणाने समाधी दिल्यानंतर आपण सगळे निघून गेलेलो. पण बाबांची आठवण, बाबा अजूनही वाटत नाही की ते गेलेत म्हणून. तर असो, जास्त मी काही सांगणार नाही. बाबा गेले आणि आपण सगळे पोरके झालो. तुम्हाला सांगतो, आपल्यामध्ये एखादी तरी व्यक्ती असावं लागते, बरोबर तुमचं चुकतंय म्हणायला. तर आपण एकमेकाला सावरीत इथपर्यंत आलेलो आहेत. भगवान परमात्मा करो बाबाच्या आठवणी सतत आपल्या अंतःकरणात राहाव्यात. त्यांनी आपल्याला सगळ्याला काय केलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आपलं वाटचाल जी आहे, मार्गक्रमण जे आहे, व्यवस्थित आपल्याला चालवायचं आहे. असो, जास्त मी काय बोलत नाही. आजचं हे वाक्पुष्प जे आहे, बाबांच्या चरणकमली समर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. सुधाकर महाराज आहेत. बाबा सुधाकर महाराजाला कधी सुधाकर म्हणले नाही. काय म्हणायचे, सुधा सुधा तुझं जेवण झालं का, अभ्यासाला गेला होता का, सुधा म्हणायचे. आणि मला लक्षू म्हणायचे बरं का, म्हणायचे लक्षू जेवला का. तर बाबांचं आपल्यावरती अनंत उपकार आहेत. आपली श्रद्धा आणि भावना त्यांच्या पायी अत्यंत महत्वाचं आहे. गेले दिगंबर ईश्वरी होती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा त्यांच्या चरणी समर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. लोंढे महाराजांनी अगदी सुंदर या ठिकाणी चालवलेले आणि त्यांच्या जीवनामध्ये अहंकाराचा वारा न लागो राजेसा
माझ्या विष्णुदास अहंकार नावाची गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला शिवत नाही. उत्तरोत्तर तुम्हाला सांगतो सगळ्याची प्रगती व्हावी अशीच या कार्यक्रमाच्या वेळेला प्रार्थना करतो. आणि भगवान परमात्म्याने काला कसा वाटला त्याचा एक श्लोक म्हणतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बिभ्रत वेणू चटपटयो शृंगवेत्रेच्या कक्षे वामे पानो मसृण कबलम तत्फला निंगुलिशो तिष्ठन मध्ये सोपरी सरोदो हासे नरविस्वे स्वर्गे लोके मिशती बुभुजे यज्ञभूक भाल केले. कुंडली गोदा हरी विठ्ठल श्री नामदेव तुका स्वामी महाराज की जय. हमारी बाबा की जय. देव महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सर्वांनी वर हात करा आणि मी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करा. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा. भाऊ हा ऐका सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड. आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.